धाराशिवमधील कळंब नगर परिषदेत विरोधी पक्ष उरला नाही। ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 आणि स्वीकृत नगरसेवक भाजपमध्ये। 20 सदस्यांच्या नगर परिषदेत 19 नगरसेवक सत्ताधारी। ठाकरे सेनेचे एक नगरसेवक मोहसिन मिर्झा ड्रग्ज प्रकरणात सध्या तुरुंगात। भरत गोगावलेंना पालकमंत्री करण्यात आपला पुढाकार। मंत्री सुनील तटकरेंचं सूचक वक्तव्य। पालकमंत्री नव्हता म्हणून जिल्ह्याचा विकास थांबला नव्हता, तर जे झालं त्याचा आनंद तटकरेंनी मत व्यक्त केलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अमेरिकेनं दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं। काँग्रेस आमदार नाना पटोलेंचा संघावर निशाणा, तर राम मंदिर लुटण्यात आणि त्यावर डाका टाकण्यात संघाचा सहभाग असल्याचाही पटोलेंचा गंभीर आरोप। राहुल गांधींच्या छात्रों की गूंजसाठी पुणे पोलिसांच्या 30 अटी। गर्दी नियंत्रणासाठी पुरुष महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या सूचना। कार्यक्रमस्थळी 4 प्रवेशद्वार आणि स्वयंसेवकांची नियुक्ती बंधनकारक यासह विविध अटी लागू। राहुल गांधी उद्याच्या पुण्यात होणाऱ्या छात्रों की गूंज या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी आणण्याच्या प्रयत्नात। बारामतीतील काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून महाविद्यालयात जात कार्यक्रमाबाबत जागृती, तर कार्यक्रमाचे बॅनर्सही लावले। होमिओपॅथी डॉक्टरांसंबंधी सरकारची पुन्हा कोलांटी उडी, सरकारचा पुन्हा यूटर्न। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणीला पुन्हा मंजुरी। 18 तारखेला होमिओपॅथींच्या नोंदणीला स्थगिती दिली होती। हायकोर्ट निर्णयापर्यंत नोंदणी स्थगिती देणारा आदेश मागे। मुंबई महानगर प्रदेशात रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार। रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला MMRDAची मंजुरी। 1 सप्टेंबरपासून भाडेवाढ अंमलात येण्याची शक्यता। रिक्षाचं किमान भाडं 1 रुपयानं तर टॅक्सीचं किमान भाडं 2 रुपयांनी वाढणार। व्यावहारिक मराठी येत नसलेल्या 1268 चालकांना परिवहन विभागाच्या नोटिसा। मराठी शिकण्यासाठी 1 महिन्याची मुदत। मुदतीमध्ये मराठी न शिकल्यास बॅच 3 महिन्यांसाठी निलंबित। शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा। जयंत पाटील, सतेज पाटील, राजू शेट्टी, विशाल पाटील, विश्वजित कदम मोर्चाला उपस्थित राहणार। क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात होणार। नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं महासिंहस्थ नावानं सुरू केलेल्या ब्रँडिंगवरून नवा वाद। धर्मशास्त्रामध्ये महासिंहस्थ असा कुठेही उल्लेख नसल्याचा साधू महंतांचा दावा। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड प्रकरणाची आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी। मनसेचे नाशिक शहर उपाध्यक्ष वकील नितीन पंडित यांची याचिका। वृक्षतोडीवर स्थगिती मिळवण्याचा याचिकाकर्त्यांचा प्रयत्न। साखरेच्या दरात विक्रमी वाढ। साखरेच्या वाढत्या दराचा ग्राहकांना मोठा फटका। साखर प्रति क्विंटल 7,500 रुपयांवर। वाशिम जिल्ह्यात किरकोळ बाजारात साखरेचे दर 80 रुपयांवर। साखरेच्या दरवाढीचा मिठाई व्यवसायाला फटका। हिंगोलीत साखरेचे भाव 75 रुपये प्रति किलोपर्यंत। मिठाई विक्रेत्यांचा उत्पादन खर्चही वाढल्यानं मिठाईच्या दरात वाढ होण्याची शक्यता। साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद। साखरेचे पैसे शेतकऱ्यांना नाहीतर व्यापाऱ्यांच्या घशात जाणार। शेतकरी नेते राजू शेट्टींची प्रतिक्रिया। साखरेच्या आत्ताच्या दराप्रमाणे शेतकऱ्यांना दुसरा हप्ता प्रति टन 500 रुपये देणं शक्य होईल। राजू शेट्टींची माहिती। श्रावण महिन्यात पंढरपूरला भाविकांची मोठी गर्दी होत असताना साखरेच्या वाढत्या दरांचा प्रसादावर परिणाम। साखर फुटाणे आणि बत्ताचे पुडा आता 20 रुपयांऐवजी 25 रुपयांना मिळणार। दरवाढीमुळे भाविकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार। लासलगावमध्ये देखील साखरेच्या दरात मोठी वाढ। 1 जुलैला 42 रुपये किलो असलेली साखर आता 64 रुपयांवर पोहोचली असून किलोमागे तब्बल 22 रुपयांची वाढ। इथेनॉल उत्पादनामुळे पुरवठा घटल्यानं दरवाढ झाल्याची माहिती। वाशिममध्ये साखरेसोबतच गुळाच्या दरातही मोठी वाढ। गेल्या 20 दिवसात गुळ किलोमागे 25 रुपयांनी महागला असून 50 रुपयांवरून थेट 75 रुपयांवर पोहोचलाय। गुळ साखरेच्या दरवाढीमुळे गोड पदार्थांच्या किमतीही वाढण्याची शक्यता। सोन्याच्या दरात 24 तासात 2,500 रुपयांची वाढ। सोन्याचे दर प्रतितोळा 1,58,000 रुपयांवर, तर चांदी ही 8,000 रुपयांनी महागली। चांदीचे दर 2,48,000 रुपयांवर। शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे।
सीजेपी प्रमुख अभिजित दिपकेंची मागणी, शाळांची अवस्था अत्यंत दयनीय, तर विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळत नसतील तर जबाबदारी नेमकी कुणाची? दिपकेंचा सवाल. गोंदियाच्या दुर्गम भाग असलेल्या देवरी तालुक्यातील मासूल कसा येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत जीर्ण, वर्गाबाहेर बसून शिक्षण घेण्याची वेळ, पत्र्याच्या शेडमध्ये विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.